माझे नाव मानवी पारसकर आहे. मी आपणासमोर आज चेसबद्दल माहिती सांगणार आहे. त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती शांतपणे ऐकून घ्यावे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे आहे ना, हे A4 आहे, मीन्स A1, त्याच्यानंतर A2, A3, A4, A5 and A6, A7 and A8. आता हे आहे B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, C1, C2, C3, C4, C5, C6, C7, C8, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, E1, E2, E3, E4, E5, E6, E7, E8, F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8. त्याच्यानंतर then G1, G2, G3, G4, G5, G6, G7, G8, H1, H2, H3, H4, H5, H6, H7, H8. आता मी यांचे सगळ्यांचे नाव सांगणार आहे तुम्हाला. याला हत्ती म्हणतात, याला घोडा म्हणतात, याला उंट म्हणतात, याला वजीर म्हणतात, याला राजा म्हणतात, याला पण उंटच म्हणतात, याला पण घोडाच म्हणतात आणि याला पण हत्तीच म्हणतात. आणि ह्या जेवढ्या पण आपण पुढे लावल्यात लाईनीमध्ये त्या सगळ्यांना प्याद्या म्हणतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की यांना कोणत्याला मी काय म्हणतो ते सांगितलं आहे. आता कोणतं कसं चालते ते मी तुम्हाला चालून पण दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे. तर प्यादी सुरुवातीला 2 घर किंवा 1 घर चालते आणि क्रॉस मारते आणि एंडला फक्त 1च घर चालते. त्याच्यानंतर हत्ती कसा चालतो सांगू का? हत्ती ना सरळ चालतो, सरळ पण मारतो, आडवा चालतो, आडवा पण मारतो, याला म्हणतात हत्ती. आता घोडा कसा चालतो बरं? आता घोडा ना हे बघा 2.5 घर चालतो, म्हणजे 1, 2, 2.5 किंवा 1, 2, 2.5 घोडा 2.5 घर चालतो. आता याला म्हणतात उंट. तर उंट जेव्हा ना काळ्या घरात बसलेला असतो ना, तो काळ्या घरातला उंट ना काळ्या रेषेने चालतो. आता वजीर म्हणजे ना क्रॉस पण चालू शकतो, सरळ पण चालू शकतो, आडवा पण चालू शकतो, तर कसा पण चालू शकतो. आता याला म्हणतात राजा. तर राजा ना फक्त 1च घर चालू शकतो, राजा 2 घर चालू शकत नाही. तर आता हे आहे पांढऱ्या घराचा उंट. तर हे जो पांढऱ्या घराचा उंट आहे ना, तो पण पांढऱ्या घराने चालतो, तो बिलकुल काळ्या घराने चालत नाही. आता हे पण तसंच आहे, हे पण 2.5 घर चालतो, म्हणजे इथे किंवा इथे. आता हे पण तसंच आहे, सरळ किंवा आडवा. धन्यवाद.